बिलबद्दल फक्त मला, राजाराम काकांना, नेहाला आणि शार्दूलला माहिती होतं. मी तुम्हाला सांगितलं नाही. ते तिघं सांगणं शक्य नाही. मग तुम्हाला कसं कळलं? कळलं. तुला मी इतक्या वेळा विचारलं पण तू नाही सांगितलंस. लेकिन हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं. मॅडम, हे सरांनी तुमच्यासाठी एन्व्हलप दिलंय. ओ, काय यार? ते त्यांनाच माहिती. ते तुम्हाला फोन करतीलच. ओके मॅडम, मी तुमच्या फोनची वाट बघतो. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर रिप्लाय कराल तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला प्रोजेक्ट सुरू करता येईल. येऊ मॅडम? अरे असं कसं, काय घेणार? चहा, कॉफी? नाही, सम अदर टाइम. आता जरा बिझी आहे. ओके. येतो. रिस्पॉन्स खूप जास्त आहे, त्यामुळे फॉर्म हाताहाती गेले. अरे पण आज न उद्या फॉर्म संपणार आहे, ते तुझ्या लक्षात नव्हतं आलं? अरे आलो होतं मी, तशी ऑर्डरही दिली होती प्रिंटरला. हा मग? अरे तो म्हणाला मी 2 दिवसांनी देतो म्हणून. काय नाटकं चालली त्याची? त्याला जरा दम भर. म्हणाव, साले आमच्या जीवावरती प्रेस उभी गेलीस, आता आम्हालाच नडतोयस. नीट वाग म्हणावा, नाही तर परिणाम वाईट होतील. सांग त्याला. हो. मी ते काकूबाई सारख्या साड्या वगैरे नेसणार नाहीये. मानसी, त्यांच्याकडे असले कपडे चालणार नाही. मी बघून घेईन ग माझं. मी करीन मॅनेज. कसं मॅनेज करणार आहेस? अगं मला आधी त्यांच्या घरी तर जाऊ देत, मग बघ मी काय काय करते. तू नको काळजी करू त्याची. तू एक काम कर, तू हे सगळे कपडे बघ आणि मला सांग कसे आहेत ते. तोपर्यंत मी चेंज करून येते. नाही मानसी, हे असले ऐक माझं ग मानसी. ताईला प्रियंका आणि शार्दूल मध्ये जे काही चाललंय ते सांगायलाच हवं. ती नक्कीच यातून काही ना काही मार्ग काढेल. ही परिस्थिती एकदा तिच्यावरही ओढवली होती. या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे तिला चांगलंच माहिती असणार. नेहा आल्यानंतर तिला सांगायला हवं की कुठून तरी यांना बिलबद्दल कळलंय म्हणून. कारण त्याशिवाय ही गोष्ट नेमकी कुठून लीक झालीये हे कळणार नाही. आणि ते तर कळायलाच हवं. तिला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं तर नक्कीच कळेल ह्यांना ही सगळी माहिती पुरवणारी व्यक्ती कोण येते. प्रियंका, का अशी छळतेस मला? फक्त अगोदरच डोकं फिरलंय आणि बरं आहे ती घरात नाहीये. ते नाही तर तिचं परत सुरू झालं असतं. कुठे चाललात, कधी येणार? म्हणजे ती घरात नाहीये? नाहीये. कुठे गेले ती? तिच्या बहिणीकडे गेले बाळाला घेऊन. हो आयसी. म्हणजे आपल्याला आता रान मोकळे तर आय मीन आपल्याला डिस्टर्ब करायला कुणीच नाहीये. मग आपण बाहेर कशाला जायचं? अगं पण आपलं ठरलंय ना बाहेर जायचं म्हणून. तो प्लॅन आता आपण कॅन्सल करू. आपण इथेच गप्पा मारत बसे. नवरा बायको एकमेकांपासून कितीही दूर असले ना तरी त्यांची मनं मात्र जुळलेली असतात. अर्थात त्यांचं एकमेकांवर प्रेम असायला हवं. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अंतरा. मग तुझंही त्याच्यावर आहे हो ना? म्हणूनच त्याच्यापासून इतकी लांब आहेस आणि सतत त्याची आठवण काढत असतेस. शार्दूला रे, तिला ठाऊक होतं की तू तुझ्या बाबांचा वीक पॉइंट आहेस म्हणून ती तुला इथे घेऊन आली आणि तुझी केअरटेकर म्हणून इथे राहायला लागली. आणि नंतर तुझ्यामुळे ती प्रेग्नंट आहे असं सांगून तुझ्याशी तिने लग्न केलं. तिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर जाऊन फसू नकोस. ती एक नंबरची चालू आहे. तिच्या पाठीशी तो राजाराम पांढरे आहे ना? राजाराम काका असं काय करतील असं नाही वाटत मला. हे जग फार वाईट आहे शार्दूल. अरे ते पैशासाठी भाऊ भावाचा खून करतो. तर ते राजाराम पांढरे तर तसे तुझे कुणीच वागत नाहीत. शार्दूल रे, तुझा आणि तुझ्या वडिलांचा त्यांनी विश्वासघात केलाय. माझा आणि माझ्या बाबांचा विश्वासघात करण्याला मी नाही सोडणार.